आहा, काय मस्त दिसतोय मेथीचा लाडू. आज आपण मेथीचा लाडू अजिबातही कडू न होता असा सुंदर सुरेख गोल गरगरीत बनवलाय, जेणेकरून जिभेवर ठेवताच विरघळेल. ह्या पद्धतीने सुद्धा हे लाडू बनवले जातात. किंवा मग तुम्हाला जर छान असे क्रंची लाडू आवडत असतील तर तसे सुद्धा बनवूयात. आज आपण हे मेथीचे लाडू बघा. मेथी अजिबातही न भाजता, दुधामध्ये न भिजवता हे लाडू बनवलेले आहेत. कारण महाराष्ट्राबाहेर जी रेसिपी बनवल्या जाते त्यामध्ये काय केलं जाते, मेथीला तुपावरती भाजल्या जाते, नंतर दुधामध्ये भिजवल्या जाते. ह्या वेगवेगळ्या प्रोसेस असतात. पण काय होते, मेथी जेव्हा भाजल्या जाते ना, त्यामधले घटक असतात ना, जे पौष्टिक द्रव्य, ते कुठंतरी कमी होतात. म्हणून आज आपण न मेथी भाजता हे लाडू बनवूयात. लाडू अजिबातही कडू होणार नाही. घरातील सर्व मंडळी अगदी आवडीनं खातील. कारण मेथीचा लाडू हा पौष्टिक बनला पाहिजे. मेथी भाजल्यानंतर तो फक्त मेथीचा लाडू बनतो, पण पौष्टिक मेथीचा लाडू नाही. म्हणून आज आपण असाच पौष्टिक मेथीचा लाडू बनवूया. हिवाळ्यामध्ये जो आपल्याला त्रास होतो, सांधेदुखी असो, कंबरदुखी असो, आणि ज्या कारणासाठी आपण मेथीचे लाडू खातो ते आपल्याला यातील सर्व पौष्टिक घटक मिळाले पाहिजेत. तर चला जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपल्याला इथे मेथीला बारीक करायचं आहे. याला आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात. इथे बघू शकता प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे, ग्राममध्ये आणि वाटीच्या मापात सुद्धा. म्हणजे तुम्ही ग्रामने मोजून जरी कराल तरी तुमचा लाडू चुकणार नाही आणि वाटीने कराल तरी नाही. तर इथे बघू शकता आपण ही 50 ग्राम मेथी घेतलेली आहे. त्यापेक्षा थोडीशी जास्त असेल पण कमी नाही. आणि ही आता वाटीने जर मोजाल तर अर्धी वाटी. आता जेवढी आपण इथे मेथी घेतली तेवढंच आपल्याला इथे तूप लागेल. तूप मेल्टेडच घ्या, म्हणजे प्रमाण चुकणार नाही. आणि इथ्यामध्ये ही मेथी व्यवस्थित अशी भिजल्या जाईल. ज्या दिवशी आपल्याला मेथीचा लाडू बनवायचा आहे त्याच्या आदल्या रात्री ही प्रोसेस करून ठेवा. जेणेकरून काय होईल, मेथीचा जो कडवटपणा आहे तो हे तूप ऑब्झर्व करेल आणि मेथीची लाडू कडू होणार नाहीत. सोबतच आपण ते भाजणार नाही, त्यामुळे त्यातील पौष्टिक घटकही कमी होणार नाहीत. ओके नाही. तर दुसऱ्या दिवशी बघू शकता थंडीचं वातावरण आहे, त्यामुळे तूप थोडं गोठलं, पण असं मिक्स केलं की व्यवस्थित होतं. ते बघू शकता मेथी पण छान फुललेली आहे. मेथीचा जो सुगंध असतो स्वतःचा तो येत आहे, पण ती कडवट नाहीये, कारण ती सगळं तुपाने ऑब्झर्व केलेलं आहे. तर आता दुसरी इथे आपल्याला एक काम करून घ्यावं लागेल. ते म्हणजे जे आपण याच्यामध्ये डिंक घालणार तो मिक्सरला असा फिरवून घ्या. याने काय होणार ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर सर्वात पहिले आता बघूयात. गॅस लावलाय, त्याच्यावर ते कढई ठेवायची आणि घ्यायचे 100 ग्राम काजू, 100 ग्राम बदाम. वाटीने मोजाल तर जी वाटीने आपण मेथी घेतली होती त्याच वाटीने सर्व प्रमाण घ्यायचं. एक एक वाटी. इथे आपण अक्रोड सुद्धा घातलेले आहेत. आता बघू शकता ड्रायफ्रुट्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये घालू शकता. इव्हन तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे सुद्धा घालू शकता. त्यामुळे सुद्धा तेच आपल्याला घटक मिळतील जे काजू बदाम मध्ये असतात, अक्रोड सोडून. शेंगदाणे घालायचे असतील तर जरूर घालू शकता. काजू बदाम, इव्हन शेंगदाणे, अक्रोड, आणखी काही ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर नक्कीच घालू शकता. बघू शकता आता थोडंसं तूप घालून आपण हे भाजून घेऊयात. तूप नाही घातलं भाजताना तरीही चालेल, पण तुपासोबत भाजाल तर याचा खमंगपणा आणखीनच वाढेल. आता हे भाजायचं कशाला, तर आपण हे लाडू 1 ते 2 महिने सुद्धा स्टोर करू शकतो, खराब होत नाहीत. त्यासाठी याच्यामध्ये काही असलं नसलं मॉइश्चर जे असतं ते भाजल्यामुळे संपून जातं, म्हणून हे भाजावं लागतात. सोबतच तुपामध्ये भाजतोय त्यामुळे याचा खमंगपणा, याची चव आणखीनच वाढते. हो की नाही. थोडंसं आपण 1-2 सेकंदासाठी किंवा मिनिटांसाठी भाजून घेतलं. आता घातलंय आपण याच्यामध्येही गोळंबी. तर गोळंबी सुद्धा आपण इथे 100 ग्रामच घातलेली आहे. वाटीनं मोजाल तर 1 वाटी घ्यायची. आता गोळंबी तुम्हाला जर नसेल घालायचे तर नाही घालू शकाल, पण गोळंबी घातल्याने काय होते, आपल्याला जे सांधेदुखी, कंबरदुखी, जे भरपूर स्त्रियांचे आजार असतात, जे स्पेशली हिवाळ्यामध्ये डोकं वर करतात आणि आपल्याला सतावतात, त्यामुळे गोळंबीचा वापर जरूर करा या लाडवांमध्ये. तशीही आपण वर्षभर खात नाही, कारण ही उष्ण असते, म्हणून ही स्पेशल हिवाळ्याच्या लाडवांमध्ये घातली जाते. तुम्ही सुद्धा घाला. आणि आपण याच्यामध्ये पंपकिन सीड्स सुद्धा घातलेत. ते घालणं ऑप्शनल आहे, पण घालाल तर ते सुद्धा छान राहतं. आता हे सगळं थंड होऊ देऊयात. बघू शकता आता तुम्हाला याच्यामध्ये जर खारीक घालायची असेल तर तुम्ही नक्कीच बारीक तुकडे करून किंवा खारीक पावडर घालू शकता.
आता सेम कढईमध्ये आपण खोबरं सुद्धा इथे थोडंसं परत परत करून घेऊयात, अगदी थोडंसं बघा. आता लाडवामध्ये जर तुम्हाला खोबऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त करावंसं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता, कारण खोबरं हे तेलयुक्त घटक आहे. त्यामुळे काय होते, हिवाळ्यामध्ये आपली स्किन कोरडी होते, केस रुक्ष होतात. या सर्वांवरती इलाज खोबरं आहे, तर तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण थोडं वाढवलं तरी चालेल. आता लाडवांमध्ये कसं असते, अगदी काही तुम्ही 100 ग्राम म्हटलं म्हणजे 100 ग्रामच घ्या असं काही नाही, 125-125 ग्राम घेतलं तरी चालेल. फक्त ते काय होते, जेव्हा आपण गूळ किंवा त्याच्यासाठी गोळासाठी काही घालतो ना, मग ते प्रमाण चुकू नये याच्यासाठी ते प्रमाण असतं. तुम्हाला जे कुठला ड्रायफ्रुट्स जास्त आवडत असेल तर तो तुम्ही जास्त करा, एखादा आवडत नसेल किंवा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तो पूर्णपणे स्किप सुद्धा करू शकता. आता लाडवांना छान बाइंडिंग आली पाहिजे आणि त्याची चवसुद्धा वाढावी, यासाठी आपण याच्यामध्ये घातलं आहे 1 कटोरा भरून गव्हाचं पीठ. ते तुपावरती भाजून घेऊयात. मेथीमध्ये भिजवलं तूप सोडून इथे आपण अर्धी वाटी तूप घेतलं होतं हे सर्व जिन्नस भाजण्यासाठी. त्या अर्ध्या वाटीमध्येच हे सर्व भाजणं चालू आहे. थोडं थोडं तूप घालायचं आणि गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं. गव्हाचं पीठ भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, सुरुवातीला संपूर्ण तूप घालायचं नाही. थोडं तूप घालायचं, भाजायचं, परत थोडं तूप घालायचं. याने काय होते, कमी तुपामध्ये गव्हाचं पीठ छान असं भाजलं जातं. ते लाडवांमध्येच नाही तर कुठल्याही रेसिपीमध्ये जर तुम्हाला गव्हाचं पीठ भाजायचं असेल तर तुम्ही ही पद्धत नक्कीच वापरू शकता. अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती आपण हे छान असं खरपूस भाजून घेऊयात. आता या जागी काही जण उडदाचं पीठ सुद्धा घालतात, तर तुम्हाला उडदाचं पीठ घालायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता. तेव्हा लाडवाची चव बदलते, बाकी काही नाही. कारण उडीद सुद्धा गरम असतात आणि आरोग्यासाठी लाभदायकच असतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये उडदाचं पीठ सुद्धा या लाडवामध्ये बरेच जण घालतात. तुम्ही कुठलं पीठ घालता ते मला नक्की सांगा. आणि हो, आता बघा आपण इथे जे डिंक मिक्सरला फिरून घेतला होता ते यासाठी की तो कमी तुपामध्ये आणि लगेच फुलला पाहिजे. नाहीतर तुम्ही अख्खा डिंक तर तळायला गेला ना तर तूपही जास्त लागतं, वेळही लागतं आणि तो ना खूप जास्त चटकतो. नंतर तो मिक्सरला बारीक करायचाच असतो आपल्याला, म्हणून सुरुवातीलाच असा बारीक करून घ्या आणि असा थोड्याशा तुपामध्ये छान परत करून घ्या. मस्त फुलतो, कारण गव्हाचं पीठ सुद्धा गरम आहे, कढई सुद्धा गरम आहे. याच्यामध्ये तो छान असा फुलला जातो आणि या गव्हाच्या पिठामध्ये एकजीव होतो. तर आहे ना उपयुक्त अशी टिप्स, तर नक्की वापरा. जवळजवळ 5 ते 6 मिनिटं झालेत मला गव्हाचं पीठ भाजताना. छान शांततेने भाजा. या लाडवांमध्ये एवढंच तर मेहनत आहे की गव्हाचं पीठ भाजायची, बाकी तर सगळं सोपी रेसिपी दिली मी तुम्हाला. नाही इथे मेथ्या भाजत बसायचं आहे, ना इथे डिंक भाजून तो बारीक करत बसायचा आहे. अगदी सोप्यातली सोपी पद्धती आहे बघा लाडू बनवायची. तर बघू शकता छान आता इथे गव्हाचं पीठ भाजलं गेलेलं आहे. आता शेवटी 1 चमचा तूप उरलं होतं बघा त्या वाटीमध्ये, ते सुद्धा घालून घेतलं आणि आता याच्यावरती आपल्याला घालायचं आहे 2 चमचे खसखस. तर खसखस या पद्धतीने थोडी भाजून घ्यायची. खसखस भाजल्याने ती छान अशी फुलते. खसखस सुद्धा जास्त भाजायची नाही. ती अशी व्यवस्थित गव्हाच्या पिठावरती थोडं तूप घालून भाजली की छान अशी फुलते आणि भाजल्या सुद्धा जाते. इलायचीची पूड वगैरे जर तुम्ही घालत असाल तर या स्टेजला तुम्ही नक्कीच घालू शकता. थोडीशी इलायचीची पूड घाला, जायफळ घाला जर तुम्हाला आवडत असेल तर. बघू शकता अर्धी वाटी तूप घेतलं होतं, ते संपूर्ण तूप आता आपण या गव्हाचं पीठ भाजताना थोडं थोडं करून वापरलंय आणि सर्वच जिन्नस व्यवस्थित असे भाजून सुद्धा घेतले. तर चला आता हे काढून साईडला ठेवूयात. तर त्याआधी एक छोटीशी स्टेप करायची, जेणेकरून लाडू अगदी सहजतेने वळल्या जाईल. जो आपण आता इथे गूळ घेतलाय बघा हे लाडू बनवताना, तुम्ही साखरेचा वापर करू शकता, पण साखरेपेक्षा गूळ केव्हाही चांगला. मी तुम्हाला हेच सांगेल की साखर वापरू नका, गूळच वापरा, कारण तो आरोग्यासाठी चांगला असतो. तर इथे आपण गूळ जो घातलाय तो या गव्हाच्या पिठावरती घालून घेतलाय, जेणेकरून काय होते, तो छान असा लवकर मेल्ट होतो. म्हणजे लाडवांमध्ये आपल्याला जास्त मेहनत करायचं काम नाही. याचा पाक वगैरे नाही करायचा आहे. बघू शकता मी गॅस बंद केलाय आणि नंतर हा गूळ घातलाय. गव्हाचं पीठ गरम आहे, कढई गरम आहे, त्यामुळे लाडूला जो गुळाचा आपल्याला थोडासा ओलावा लागेल तो लगेच मिळून जातो. तर आता हे सगळं ड्रायफ्रुट्स जे भाजलं होतं ते थंड झालंय. थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे आपण दळून घेऊयात. आता इथे बघा, तुम्हाला लाडू जर छान असा बारीक लागत असेल, घरात वयस्कर मंडळी असतील त्यांना द्यायचा असेल तर तुम्ही हे सर्व जिन्नस बारीक मिक्स करा, दळून घ्या. पण तुम्हाला जर थोडेसे क्रंची लाडू आवडत असतील तर तुम्ही हे थोडं क्रंची ठेवलं तरीही चालेल.
मी जो खोबरा खीस घेतला होता तो थोडासा मी मिक्सरला वाटला आणि थोडासा साबूत ठेवला. छान दिसतो लाडवांमध्ये आणि लागतो सुद्धा छान. आणि एवढा छान भाजला गेलेला आहे, बघू शकता. अगदी हाताने कुस्करला तर कुस्करला जात आहे. आता सर्व जिन्नस एकत्र करण्याची वेळ आलेली आहे, कारण सगळं झालंय भाजून भुजून थंड झालंय मस्तच. चला, जो गूळ आणि इथे गव्हाचं पीठ, खसखस हे सगळं भाजलं होतं ना, ते आता याच्यामध्ये घालून घेऊयात. बघू शकता गूळ काय छान सॉफ्ट झालेला आहे. त्यामुळे काय होते, लाडू अगदी सहजतेने वळला जातो. जी मेथी आपण तुपामध्ये भिजत ठेवलेली होती ती सुद्धा घालून घेऊयात. बघू शकता शेवटपर्यंत आपण ही मेथी भाजलेली नाहीये. सुरुवातीलाच मी सांगितलं होतं, कारण लाडवाची विशेषता ती आहे की मेथी न भाजता दुधामध्ये न भिजवता हे लाडू आपण बनवलेले आहेत. मस्तच. आता चला सगळं एकत्र करूयात आणि हातानेच करूयात, कारण हाताने मिक्स केल्याने काय होते, सर्व हे एकसंथ एकजीवपणा येईल याला. आणि असं बघू शकता पटापट हे लाडू वळल्या जात आहेत, कारण गूळ आपण अगदी थोडासा गव्हाच्या पिठावरती थोडा गरम केला होता ना, त्यामुळे त्याला छान असा लाडू वळला जातो. बघू शकता काय मस्त लाडू झालेला आहे. आणि अगदी सोप्या पद्धतीने. मेथी आपण दुधामध्ये भिजवली नाही, त्यामुळे हे लाडूची सेल्फ लाईफ खूप जास्त वाढते. मेथीचे लाडू अजिबातही कडू न होता अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये याच पद्धतीने लाडू बनवल्या जातात. तुम्ही ही लाडूची रेसिपी कुठून पाहताय आणि तुमच्याकडे हे लाडू कशा पद्धतीने बनवल्या जातात मला नक्कीच सांगा. आणि लाडूची रेसिपी जर आवडली तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपी पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.